हॅलो एव्हरीवन. मी कंटिन्यू करत आहे बुक पार्ट 3. जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता कंटिन्यू करते आहे. ओके. निर्मिती प्रक्रियेसोबत काम करणे. जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा काहीतरी वेगळे आकर्षून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू लागता. जेव्हा काही वेगळे तुम्ही जाणीवपूर्वक आकर्षित करून घेता तेव्हा ते तुम्हाला ते मिळतेच. लिलीच्या पांढऱ्या फुलाला आकर्षित करण्याचा प्रयत्न एका महिलेने केला. हे फूल आपल्या हातात आहे अशी तिने कल्पना केली. फुलाचा सुगंध घेतला आणि आपल्याकडे हे फूल आहे अशी तिने कल्पना केली. 2 आठवड्यांनी ती तिच्या मैत्रिणीच्या कडे रात्रीच्या जेवणाला गेली. तिथे टेबलाच्या मधोमध याच पांढऱ्या लिलीचा गुच्छ ठेवला होता. तिने कल्पिलेल्या फुलासारखीच तंतोतंत ती फुले होती. पण तिने आपल्या मैत्रिणीला काहीही सांगितले नाही. ती जेवणानंतर दरवाजाकडे जायला निघाली. इतक्यात मैत्रिणीच्या मुलीने ते पांढरे फुलं त्या गुच्छातून काढले व या महिलेला दिले. कल्पना ही निर्मितीची पहिली पायरी आहे. तुम्हाला ज्या गोष्टीची इच्छा आहे त्याची तुम्ही कल्पना करता. जे तुम्ही कल्पिता तेच तुम्ही करता आणि अंतिमतः जे तुम्ही इच्छिता त्याचीच निर्मिती तुमच्या हातून होते. जॉर्ज बर्नार्ड शॉ, नोबेल पारितोषिक विजेता. द्या आणि मिळवा. तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळते असे आकर्षणाचा नियम सांगतो. हे कायम लक्षात ठेवा. आकर्षणाचा नियम जर आरसा, प्रतिध्वनी, बूमरँग किंवा कॉपी मशीन आहे असे जर तुम्ही समजलात तर तुम्हाला कशा प्रकारे कल्पना करायची आहे व तुमच्या भावना कशा असल्या पाहिजेत याबद्दलचे चित्र तुम्हाला स्पष्ट होईल. आकर्षणाचा नियम एखाद्या साध्या आरशासारखा आहे, कारण आरशासमोर जे काही आहे ते जसे आरसा दाखवतो. आकर्षणाचा नियम एखाद्या प्रतिध्वनीसारखा आहे, कारण तुम्ही जे म्हणता ते प्रतिध्वनी जसे तसे तुम्हाला ऐकवतो. आकर्षणाचा नियम एखाद्या बुमरँगसारखा आहे, कारण ते फेकल्यावर परत तुमच्याकडे येते. आकर्षणाचा नियम एखाद्या कॉपी मशीनसारखा असतो, कारण या मशीनमध्ये तुम्ही जे काही ठेवता ते जसेच्या तसेच छापून येते. काही वर्षापूर्वी मी काही कामानिमित्त पॅरिसला गेले होते. रस्त्यावरून जात असताना एक अत्यंत सुंदर आणि स्कर्ट घातलेली महिला माझ्या बाजूने चालत गेली. ती स्कर्ट पर्शियन पद्धतीचा होता आणि माझी प्रतिक्रिया उमटली. वा, काय सुंदर स्कर्ट आहे. काही आठवड्यानंतर मी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे माझ्या कामासाठी कारमधून जात होते. एक चालक बेकायदेशीरपणे गाडी वळवत असल्याने मला माझी कार थांबवावी लागली. अशी कार थांबवून मी आजूबाजूला बघत असताना एका दुकानात मला अगदी तसाच स्कर्ट दिसला. माझ्यावर डोळ्यावर विश्वासच बसेना. मी कामावर गेले आणि त्या दुकानात फोन केला. त्यांनी मला सांगितले त्यांच्याकडे तशा प्रकारच्या युरोपवरून आलेला एकमेव स्कर्ट होता. तो अर्थातच माझ्या मापाचा होता. मी जेव्हा दुकानात तो स्कर्ट आणायला गेले तेव्हा तो मला अर्ध्या किमतीला मिळाला. आश्चर्य म्हणजे हा स्कर्ट त्या दुकानदाराने मागवून घेतला नव्हता, तो चुकीने त्याच्याकडे आला होता. तो स्कर्ट मला मिळायला हवा म्हणून मी एकच गोष्ट केली होती, त्याबद्दल प्रेम व्यक्त केले आणि पॅरिसच्या त्या रस्त्यावरून ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर तो मला मिळाला होता. परिस्थिती आणि घटना यांच्या सोबतीने तो मला मिळाला होता. हीच या प्रेमाच्या ताकदीची जादू आहे. हाच प्रेमाच्या आकर्षणाचा नियम आहे. कल्पना हे जग म्हणजे आपल्या कल्पनांसाठी असलेले व्यासपीठच आहे. हेनरी डेव्हिड थोरो, उणेवादी लेखक. तुम्ही एखादी गोष्ट पॉझिटिव्ह पद्धतीने जेव्हा कल्पिता तेव्हा तुम्ही प्रेमाच्या आवेगाला काबूत ठेवत असता. जेव्हा तुम्ही काही सकारात्मक गोष्टीची कल्पना करता, चांगल्या गोष्टीची कल्पना करून त्याबद्दल प्रेम व्यक्त करता, तेच तुम्हाला देत असतात आणि तेच तुम्हाला परत मिळते. तुम्ही ज्या गोष्टीची कल्पना करत असता त्याने दुसऱ्याला इजा होता कामा नये. तुम्ही जर असा विचार केला तर तुम्हालाही असाच अनुभव येतो. अशी कल्पनेतली नकारात्मकता देखील तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला येते. तुम्ही जे देता तेच परत मिळवता. या प्रेमाच्या आवेगाबद्दल आणि कल्पनेबद्दल काहीतरी मस्त असे मला तुम्हाला सांगायचे आहे. प्रेमाला मर्यादा नसतात. तुम्हाला तर आनंदपूर्ण जर राहायचे असेल तर तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे चांगले आरोग्य आणि प्रेमाचा आवेग तुम्हाला मिळेल. मी हे तुम्हाला सांगते आहे कारण यामुळे तुमच्या कल्पनाशक्तीच्या मर्यादा तुम्ही तोडू शकाल आणि तुमच्या आयुष्याला मर्यादा घालण्याचे थांबवाल. तुम्हाला जे हवे आहे त्याबद्दल तुमची कल्पनाशक्ती पणाला लावा. एखादा माणूस संघर्ष करतो असतो
आणि एकाला खूप छान आयुष्य लाभते. याचे कारण एकच असते, प्रेम. चांगले आयुष्य जगणारी माणसं नेहमीच त्यांना काय पाहिजे आहे व त्यांचे कशावर प्रेम आहे याचाच विचार करतात. इतर लोकांच्या तुलनेत त्यांना त्यांच्या कल्पनांबद्दल जास्त प्रेम वाटत असते. ज्या व्यक्ती संघर्ष करत असतात त्या व्यक्ती आपल्याला जे आवडत नाही त्यासाठीच आपली कल्पनाशक्ती नकळतपणे वापरत असतात. त्यामुळे त्यांच्यात नकारात्मकता निर्माण होते. ही अगदी सोपी गोष्ट आहे, पण याने लोकांच्या आयुष्यात खूप फरक पडतो आणि तुम्हालाही सगळ्याच बाबतीमध्ये फरक दिसून येईल. उत्कृष्ट मनाचे गुपित त्यांच्या कल्पनाशक्तीच्या वापरातच असते. ख्रिस्तीन डी लार्सन, नवविचारवादी लेखक. अशक्य वाटणाऱ्या गोष्टींची कल्पना करणारे सर्व प्रकारच्या मानवी मर्यादा पार करू शकतात, असे इतिहास सांगतो. विज्ञान, औषधखेड, कला किंवा तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रात अशाच व्यक्तींची नावे लोकांना माहीत होतात. ज्यांनी या मर्यादाचे बंधन तोडले आहे त्यांनी जग बदलून टाकले. तुम्ही जी काही कल्पना करता तसेच तुमचे आयुष्य असते. तुमच्याकडे एखादी गोष्ट असते किंवा नसते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक परिस्थिती ही तुमच्या कल्पनेनुसारच घडत असते. बहुतेक वाईट व्यक्ती वाईट परिस्थितीतच कल्पना करतात व हीच मोठी समस्या आहे. एक चांगले साधन ते स्वतःच्याच हाताने नष्ट करत असतात. उत्तम गोष्टीची कल्पना करण्याऐवजी बहुतेक वेळा ते घाबरतात आणि सारे काही चुकीचे होईल असे त्यांना वाटत राहते आणि अर्थातच सतत असाच विचार करत राहिल्याने तसंच घडते. तुम्ही जे देता ते तुम्हाला मिळते. नेहमीच चांगलं घडत राहील असे समजा. अशाच तुमच्या भावना असू देत. तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप उंच गाठली आहे असे समजत राहा, कारण अशानेच तुम्हाला प्रेमाच्या आवेगावर ताबा मिळवता येईल. माझे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले तेव्हा आमच्या कॅबी या छोट्याशा कुत्र्याला देखील आम्ही सोबत नेले. थोड्याच वेळात तो कुंपणाला असलेल्या एका छोट्या पटीतून बाहेर पडाला. आमचे घर डोंगराळ भागात असल्यामुळे तिथे फारशी सुविधा उपलब्ध नव्हत्या. अंधारातच आम्ही त्याला शोधू लागलो. डोंगराकडे जाणाऱ्या पायवाटा देखील धुंडाळल्या, पण आमचा कुत्रा कुठेही मिळाला नाही. मी आणि माझी मुलगी त्याचा शोधत असताना भीतीच्या वाईट भावना आमच्या मनात येऊ लागला. हे शोधणे थांबवायला हवे असे आम्हाला वाटू लागले. या निगेटिव्ह भावना आमच्या मनात येत होत्या व त्या बदलायला पाहिजेत असंही आम्हाला वाटत होतं. काही वाईट होईल असंच मनात धरून होतो हे आम्हाला जाणवत होतं. मग आम्ही विचारांना मार्ग बदलला आणि पॉझिटिव्ह विचार करू लागलो. काही चांगले घडण्याची देखील शक्यता होतीच. त्यामुळे आमचा कॅबी पुन्हा घरी येईल असेही आमच्या मनात वाटले होते. तो घरी आहे असे आम्ही म्हटले. आम्ही घरी आलो आणि कुत्रा आमच्यासोबत असल्यासारखे वागणे ठेवले. त्याच्या ताटात त्याचे खाणे ठेवले. कॅबीच्या गळ्यातील घंटा वाजत आहे अशी आम्ही कल्पना केली. आम्ही त्याच्याशी बोललो आणि त्याचे नाव पुकारले. तो आपल्याच बाजूच्या बेडवर झोपला आहे असे माझ्या मुलीने कल्पिले. दुसऱ्या दिवशी डोंगराच्या पायथ्याशी एका झाडावरची पाटी आम्हाला दिसली. कोणाची तरी कुत्रा सापडला आहे असे त्यावर लिहिले होते. तो कॅबीच होता. आम्ही जशी कल्पना केली होती त्याप्रमाणेच आमचा कुत्रा सुरक्षितपणे आमच्या घरी आला होता. तुम्ही कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीत असा उत्तम निकालच तुमच्या हाती लागेल अशीच कल्पना करा व तशी जाणीव स्वतःला करून द्या. जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा परिस्थिती बदलत असलेली तुम्हाला जाणवेल आणि तुम्हाला हवी तशी परिस्थिती बदलेल. तुम्ही ज्याची कल्पना करता ते अस्तित्वात असते. निर्मिती म्हणजे जे अस्तित्वात असते ते जगासमोर ठेवणे. श्रीमद भागवत हिंदू पौराणिक कथा करता ते अस्तित्वात असते. निर्मिती म्हणजे जे अस्तित्वात असते ते जगासमोर असते. श्रीमद भागवत हिंदू पौराणिक कथा. तुमची जी इच्छा तुमच्या मनात धरता तीच आधी अस्तित्वात असते. कोणती इच्छा आहे हे महत्त्वाचे नसते. निर्मिती प्रक्रियेत ती आधीच तयार झालेली असते. 5000 वर्षापूर्वी एका पुरातन पवित्र ग्रंथात असे लिहून ठेवले आहे की सारी निर्मिती पूर्ण झाली आहे आणि जे काही निर्माण केले जाईल ते अगोदरपासूनच अस्तित्वात आहे. आता 5000 वर्षानंतर क्वांटम फिजिक्स देखील यांना संपत्ती दिली आहे. स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती आणि त्यातील साऱ्याची निर्मिती पूर्ण झाली आहे. जेनेसिस. तुमच्या आयुष्यासाठी व तुमच्यासाठी तुम्ही जे काही कल्पिता ते आधीपासूनच अस्तित्वात असते. जे अस्तित्वात नाही ते तुम्ही कल्पनेतही बघू शकत नाही. निर्मिती पूर्ण झाली आहे. प्रत्येक शक्यता मात्र अस्तित्वात आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही जागतिक विक्रम प्रस्थापित केल्याची कल्पना करता किंवा खूप दूरवरचा प्रवास करावासा वाटतो
किंवा खूप चांगले आरोग्य तुम्हाला हवेसे वाटते, तुम्हाला चांगले पालक व्हावेसे वाटते, या साऱ्या गोष्टी अस्तित्वात आहेत. या गोष्टी जर अस्तित्वात नसत्या तर तुम्ही त्याची कल्पना करू शकला नसतात. तुम्हाला इच्छा असणाऱ्या गोष्टी मिळविण्यासाठी आणि अदृश्यापासून तुम्हाला दिसत असलेल्या तुमच्या या आयुष्यातील गोष्टींकडून तुम्हाला प्रेम मिळणे, यासाठी आधी तुम्ही प्रेम दिले पाहिजे. तुमची कल्पनाशक्ती या भावनांच्या आधाराने तुम्हाला जसे हवे आहे त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्याची तुम्ही कल्पना करा. तुम्हाला जे हवे आहे या साऱ्याची कल्पना करा. ही कल्पना दररोज तुमच्यासोबत असू देत. तुमची नाती खूप सुंदर असली तर कसे वाटेल याची कल्पना करा. तुमच्या नोकरीत खूप प्रगती करत आहात अशी कल्पना करा. खूप चांगले आरोग्य तुम्हाला लाभले आहेत अशी कल्पना करा. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करायला मिळाले तर कसे वाटेल याची कल्पना करा. यासाठी तुमच्या साऱ्या संवेदना पणाला लावा. तुम्हाला इटलीला जावेसे वाटत असेल तर तिथल्या ॲलिव तेलाचा वास कल्पनेत अनुभवा. पास्त्याची चव तुमच्या जिभेवर अनुभवा. तिथले शब्द कानावर पडतायत अशी कल्पना करा. तिथल्या कलोसियमच्या दगडांच्या स्पर्शाची कल्पना करा. तुम्ही इटलीला असल्यासारखेच आहे तुम्हाला वाटले पाहिजे. तुमच्या बोलण्यात आणि विचारांत म्हणा जर असे झाले तर, आणि पुढील वाक्य तुम्हाला जे आहे त्याने पूर्ण करा. तुम्ही तुमच्या मित्राशी बोलत असताना त्याच्या मित्राला नोकरीत बढती मिळाली व त्याला मिळाली नाही याबद्दल तो तक्रार करत असेल तर त्याला सांगा, तुला याहीपेक्षा चांगल्या पदवीची व चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे अशी कल्पना कर. कारण सत्य असे असते की तुम्ही तुमच्या मित्राला अशी नोकरी मिळण्याची शक्यता अगोदरच अस्तित्वात असते. त्याने जर मनात तसे आणले तर त्याला ते मिळू शकते. अणू हे काही खरे नसतात. ते गोष्टी किंवा सत्यापेक्षा क्षमतांचे किंवा शक्यतांचे जग निर्माण करतात. वर्नर हायसेनबर्ग, नोबेल पारितोषिक विजेता क्वांटम भौतिकशास्त्रज्ञ. तुमची कल्पनाशक्ती वापरा आणि काही खेळ तयार करा म्हणजे तुम्हाला खरेच बरे वाटेल. तुम्ही ज्याची कल्पना कराल ते जणू तुमची वाट पाहत आहे. ते पूर्ण आहे पण अदृश्य आहे आणि ते दृश्य स्वरूपात आणण्यासाठी तुम्हाला प्रेमाच्या आवेगाला काबूत ठेवावे लागेल. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका तरुण महिलेने नोकरी मिळवण्यासाठी काही महिने खूप मेहनत केली. आपल्याला नोकरी आहे अशी कल्पना न करणे हा तिच्या मार्गातील मोठा अडथळा होता. जी नोकरी तिला मिळते त्यात ती समाधानी असेल आणि असे ती रोज तिच्या वहीत लिहून ठेवत असे. पण तरी तिला नोकरी मिळत नव्हती. तिचे सततचे प्रयत्न तिला आकर्षणाच्या नियमाबद्दल सांगत होते. मग तिने असे पाऊल उचलले की त्यानंतर सारे चित्रच पलटले. तिने तिची कल्पनाशक्ती वापरायचे ठरवले आणि तिला जणू नोकरी मिळाली आहे अशा पद्धतीने वागू लागली. तिने सकाळचा अलार्म लावला, जणू तिला ऑफिसला जायची तयारी करायची आहे. येणारी नोकरी खुशीने स्वीकारेन असे वहीत लिहिण्याऐवजी या नोकरीत व सहकार्यासोबत मला खूप छान वाटत आहे असे ती लिहू लागली. दररोज कोणते कपडे घालायचे हे देखील तिने ठरवून घेतले. पगार जमा करण्याची सेव्हिंग अकाउंटही सुरू केले. 2 महिन्यातच तिला वाटले की ती नोकरी करते आहे. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या मित्राने एका ठिकाणी नोकरी उपलब्ध असल्याचे सांगितले. ती मुलाखतीसाठी गेली आणि तिला नोकरी मिळाली. जिने जे काही तिच्या वहीत लिहून ठेवले होते आता तिला सारे काही मिळाले. स्वतःला सतत जागते ठेवा. भोवतालची माणसे, गोष्टी, परिस्थिती काय सूचित करत आहे याचा विचार तुम्ही करत बसता तेव्हा तुम्हाला काय हवे आहे याचा विचार तुम्ही करत नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावनांप्रमाणे नाही तर उधारीच्या भावनांप्रमाणे वागत असता. तुम्हाला नक्की कसला विचार करायचा आहे किंवा नक्की काय करायचे आहे हे ठरवण्यासाठी तुमची कल्पनाशक्ती वापरा. ख्रिश्चन टी लार्सन, नवविचारवादी लेखक. निर्मितीची प्रक्रिया पार पाडत असताना तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्याकडे आधीपासूनच आहे असे वाटण्यासाठी तुमची जागरूकता वाढवा. कपडे, चित्रे, छायाचित्रे, इतर संबंधित गोष्टी यांनी स्वतःला घेरून टाका म्हणजे तुम्हाला तसेच वाटत राहील. तुम्हाला नवे कपडे हवे असतील तर तुमच्या कपाटीत तेवढी जागा करून ठेवा, हँगर ठेवा. तुम्हाला जास्त पैसे हवे असतील तर तुमच्या पाकिटात त्यासाठी जागा आहे की इतर बिनमहत्त्वाच्या गोष्टीसाठी तुमचे पाकीट भरले आहे याचा विचार करा. तुम्हाला चांगला जोडीदार हवा असेल
तर ती व्यक्ती तुमच्यासोबत आहे असेच तुम्हाला वाटत राहिले पाहिजे. मग तुम्ही तुमच्या अंथरुणात मध्यभागी झोपले आहात की कडेला झोपले आहात, तुमचा जोडीदार जर तुमच्यासोबत असता तर तुम्ही कपाटातली अर्धीच जागा वापरली असती. तुम्ही तुमचे टेबल 2 माणसांसाठी तयार ठेवले आहेत का? एका माणसाची जागा तुम्हाला रोखून ठेवायची आहे. ही सोपी गोष्ट आहे. अशा प्रकारचे जास्तीत जास्त चांगले प्रयत्न करा. या गोष्टी तुमच्याकडे आधीपासूनच आहे. या कल्पनेत जगा. या खूप साध्या व सोपी गोष्टी आहे पण खूप शक्तिशाली आहेत. एका महिलेला घोडा हवा होता, त्यासाठी तिने तशीच कल्पनाशक्ती वाढवली. तिला चेस्टन मॉर्गन गोल्डिंग घोडा हवा होता, मात्र तो तिला परवडत नव्हता. त्याची किंमत हजारो डॉलर्स होती. मग तिने तसाच घोडा आपल्याकडे आहे अशी कल्पना करायला सुरुवात केली. तिच्या लॅपटॉपवरही तिने तशाच घोड्याचे चित्र लावले. जेव्हा तिला संधी मिळेल तेव्हा ती त्या घोड्याचे चित्र चितारत असे. तिने विक्रीसाठी ठेवलेले घोडे बघायला सुरुवात केली. मुलांसोबत दुकानात जाऊन तिने घोडेस्वारीचे बूटही घालून बघितले. तिने सामानही बघितले. ज्या गोष्टी परवडतील अशांची तिने खरेदी केली. घोड्यांचे ब्लँकेट, ब्रश, दोरी अशा वस्तू तिने घेतल्या व रोज दिसतील अशा पद्धतीने घरात ठेवल्या. काही काळाने ती घोड्याच्या खरेदीसाठी गेली. तिथे लॉटरी ठेवली होती व जिंकणाऱ्याला घोडा बक्षीस मिळणार होता. तिला हवा होता तसाच, अर्थात ती लॉटरी जिंकली आणि तिला तो घोडा बक्षीस मिळाला. तुमच्या संवेदना सतत जागरूक राहिल्या पाहिजेत. या साऱ्या संवेदना तुम्ही वापरल्या पाहिजेत. तुम्हाला जे हवे आहे त्याचा स्पर्श तुमच्या त्वचेला जाणवला पाहिजे. त्याची चव घ्या, त्याचा वास घ्या, ते बघा आणि ऐकासुद्धा. खूप ठिकाणाहून नोकरीची बोलावणी येण्यासाठी एका माणसाने त्याच्या साऱ्या संवेदना पणाला लावल्या. त्याने 75 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले पण त्याला एकाही ठिकाणाहून बोलवण्यात आले नाही. मग त्याने त्याची कल्पनाशक्ती वापरली आणि साऱ्या संवेदना पणाला लावल्या. नवीन ऑफिसचे वातावरण कसे असेल याबद्दल त्याने कल्पना करायला सुरुवात केली. कॉम्प्युटरची बटन देखील तो त्याच भावनेने दाबत असे. फर्निचरचा वास त्याला अनुभवला. त्याचे नवे कोरे टेबल त्याने डोळ्यासमोर आणले. त्याचे सहकारी आपल्यासोबत आहेत अशी त्याने कल्पना केली. त्याने त्यांना नावे दिली. त्यांच्यासोबत संवाद साधू लागला. त्यांच्यासोबतच्या मीटिंग्स आहेत अशी त्याने कल्पना केली. लंच ब्रेकही घेतल्याची कल्पना त्याने केली. 7 आठवड्यानंतर त्याला मुलाखतीसाठी फोन येऊ लागले. मग त्याला एक खूप छान नोकरी चालून आली. त्याला आवडेल अशी नोकरी त्याने स्वीकारली. ती त्याच्या स्वप्नातली नोकरी होती. तुम्ही निर्मिती प्रक्रियेतील तुमचा भाग पूर्ण केला की निर्मिती पूर्ण होते. तुम्ही मग तुमच्या जुन्या जगात नसता, तुम्ही तुमच्या नव्या जगात प्रवेश केलेला असतो. त्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे ते जाणण्याचा आधीच प्रयत्न करा. शक्तीचे मुद्दे तुम्हाला जे हवे ते मिळवण्यासाठी किंवा तुम्हाला जे आवडत नाही त्यात बदल करण्यासाठी, प्रेमाच्या आवेगाला काबूत ठेवण्यासाठी निर्मितीची प्रक्रिया नेहमीच सारखी असते. कल्पना करा, जाणून घ्या आणि मिळवा. तुम्हाला जे हवे आहे त्याच्याशी तुम्हाला जोडून देण्याचे काम तुमची कल्पनाशक्ती करते. तुमची इच्छा आणि प्रेमाची भावना चुंबकत्व निर्माण करते. चुंबकीय शक्ती ज्याने तुमची इच्छा तुमच्याकडे खेचली जाते. तुमच्या इच्छेसोबत तुम्ही इच्छा धारण करता. त्याचवेळी त्या कल्पनेप्रती तुम्हाला तुमचं प्रेम वाटू द्या. तुमच्या मनापासून ही इच्छा मनात धरा, कारण इच्छा म्हणजे प्रेमाची भावना आणि काही मिळवण्यासाठी तुम्ही प्रेम दिले पाहिजे. जेव्हा तुम्ही कोणत्याही सकारात्मक गोष्टीची कल्पना करता तेव्हा तुम्ही प्रेमाच्या आवेगावर काबू मिळवत असता. तितक्या मर्यादेपर्यंत तुम्हाला तुमची कल्पनाशक्ती ताणता येईल तितकी ताणा. सारे काही उत्तम होईल अशी कल्पना करा. तुम्ही ज्या गोष्टीची कल्पना करत असता ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. ती कोणती इच्छा आहे हे महत्त्वाचे नसते. तुम्ही कल्पना करू शकता त्याचाच अर्थ ती गोष्ट अस्तित्वात आहे. तुमच्या संभाषणात आणि विचारांत म्हणा असे झाले तर, आणि मग तुम्हाला हव्या त्या शब्दांनी वाक्य पूर्ण करा. स्वतःला जागृत ठेवा. कपडे, चित्रे, छायाचित्रे आणि इतर संबंधित गोष्टींनी स्वतःला घेरून टाका. म्हणजे तुम्हाला जे जाणवू लागेल ते तुम्ही करू शकाल. तुमच्या संवेदनाही जागृत ठेवा. तुम्हाला जे हवे आहे हे आधीच तुमच्याकडे आहेत असे
समजा, त्याची जाणीव होऊ द्या, चव घ्या, स्पर्श जाणवू द्या, त्याचा वास घ्या, ते ऐका. निर्मिती प्रक्रियेतला तुमचा भाग पूर्ण झाला की निर्मिती प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं समजा. तुम्ही एका नवीन जगात प्रवेश केलेला असतो. तुम्ही केलेले, इच्छिलेले तुम्हाला मिळणार यावर विश्वास ठेवा. भावना हीच निर्मिती. तुमच्या इच्छा आणि तुमच्या भावना यात काही गोंधळ उडाल्यास भावनाच विजेती ठरते. नेव्हिल गोडार्ड, नवविचारवादी लेखक. भावनांचे क्षेत्र. तुम्ही जेव्हा प्रेम व्यक्त करता तेव्हा काय होते हे मला तुम्हाला सांगायचे आहे, कारण खरंच खूप छान आहे. तुमच्या भावना चुंबकत्व निर्माण करतात. या चुंबकीय क्षेत्रांनी प्रत्येकजण घेरलेला असतो. तुम्ही जेथे कुठे जाता तिथे हे क्षेत्र तुमच्या सोबत येते. पूर्वीच्या काळातल्या चित्रांमध्ये व्यक्तींच्या मागे आभा असलेली तुम्ही पाहिलेली असेल. ही आभा म्हणजेच चुंबकीय क्षेत्र. याच्यामुळे साऱ्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षिल्या जाऊ शकतात. तुमच्या भावनांवर त्या जागेची सकारात्मकता किंवा नकारात्मकता ठरते. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांद्वारे, शब्द व कृतीद्वारे प्रेम व्यक्त करता, तुमच्या आसपास तुम्ही अधिक प्रेम जमा करता. जेवढे जास्त तुम्ही प्रेम द्याल तेवढीच तुमची चुंबकीय ताकद वाढत जाईल. तुमच्या चुंबकीय क्षेत्रात जे काही येते ते तुमच्याकडे आकर्षित होत असते. जेवढे प्रेम तुम्ही द्याल तेवढी शक्ती तुम्हाला मिळते. यामुळे तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने व सकारात्मकतेने विचार करू शकता आणि काही काळातच ती गोष्ट तुमच्या आयुष्यात आलेली असते. ही शक्ती अशी अतुलनीय असते आणि हीच या प्रेमाची शक्ती आहे. तुमच्या विचार करण्याच्या, भावना व्यक्त करण्याच्या क्षमतेतूनच तुम्ही साऱ्या या जगावर सत्ता गाजवू शकता. नेव्हिल गोडार्ड, नवविचारवादी लेखक. माझ्या आयुष्यात घडलेली एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगते. त्यातून तुम्हाला कळेल की मी प्रेमाचा आवेग किती कमी वेळात काम करते. मला फुले खूप आवडतात. दर आठवड्याला मी फुले आणते. त्यातून मला खूप आनंद मिळतो. बहुतेकदा मी शेतकऱ्याच्या बाजारातूनच फुलं आणते, पण त्या दिवशी खूप पाऊस पडल्यामुळे हा बाजार भरलाच नाही. असे होणे मला वाटते की माझ्यासाठीच चांगले होते, कारण त्यामुळे फुलांबद्दलची माझी ओढ वाटली. खट्ट होण्यापेक्षा मी माझ्या प्रेमाची भावना मनात ठेवणे पसंत करते. त्यामुळे चुंबकीय शक्ती देखील मला जाणवली. 2 तासांमध्ये माझ्या घरी एक फुलाचा सुंदर गुच्छ आला. माझ्या दूर राहणाऱ्या एका बहिणीने मोठ्या प्रेमाने तो पाठवला होता. मी तिच्यासाठी कधीतरी काही केले होते त्याबद्दल आभार मानण्यासाठी ही फुले तिने मला पाठवली होती. जेव्हा तुम्ही प्रेम व्यक्त करता तेव्हा परिस्थिती कोणतीही असू देत ती बदलतेच. आता तुम्हाला लक्षात येईल प्रेमाची भावना मनात ठेवणे किती महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक वेळी तुम्ही प्रेम देता तेव्हा तुमच्या भोवतालचे चुंबकीय क्षेत्र वाढलेले असते. तुमच्या दैनंदिन जीवनात जेवढे प्रेम तुम्ही व्यक्त करता तेवढीच तुम्ही चुंबकीय शक्ती वाढत जाते आणि साऱ्या चांगल्या गोष्टी तुमच्या पायाशी येतात. तुम्ही प्रेम देता जेव्हा तुमच्या आयुष्यात अशी जादू घडून येते. आज मी जितके जादुई आयुष्य जगते आहे तसे ते कधीही नव्हते. माझे आयुष्य कायम संघर्ष आणि कठीण परिस्थितीने भरलेले असे, पण मला आयुष्याबद्दल खूप छान गोष्टीचा शोध लागला आणि मला त्याचा शोध लागला. ते सारे काही या पुस्तकाद्वारे मी तुम्हाला सांगत आहे. प्रेमाच्या आवेगासाठी कोणतीही गोष्ट खूप मोठी नसते, कोणतेही अंतर खूप जास्त नसते, कोणताही दुर्लभ अडथळा नसतो. वेळ कधीही आड येऊ शकत नाही. विश्वातील सगळ्यात मोठी ताकद काबूत ठेवून तुम्ही कोणतीही परिस्थिती बदलू शकता. आणि तुम्हाला काय करायचे आहे तर फक्त प्रेम व्यक्त करायचे आहे. निर्मितीचा बिंदू. खूप मोठ्या गोष्टी मिळवायच्या आहेत असा तुम्ही विचार केला पाहिजे आणि तुमचा दृष्टिकोनच तसा असला पाहिजे. जेव्हा तुम्ही कोणत्याही मोठ्या गोष्टीचा विचार करता तेव्हा तुम्ही आकर्षणाचा नियम वापरत असता. हे इतके मोठे आहे की ते मिळविणे कठीण जाणार आहे. ते मिळवण्यासाठी खूप वेळही लागण्याची शक्यता आहे. तुमचे बरोबर आहे, कारण तुम्ही त्याचा विचार करता व ज्याच्या प्रती तुमच्या मनात भावना असतात ते तुम्हाला मिळणार असते. तुमची इच्छा खरंच खूप मोठी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कठीण परिस्थिती निर्माण कराल आणि मिळवण्यासाठी वेळ लावाल.
पण आकर्षणाच्या नियमासाठी काहीही लहान किंवा मोठे नसते आणि वेळेची संकल्पना या नियमाला लागू होत नसते. निर्मितीचा खरा दृष्टिकोन बाळगण्यासाठी तुमची इच्छा किती मोठी आहे हे महत्त्वाचे ठरत नाही. ती एका छोट्या बिंदूसारखी आहे असं समजा. तुम्हाला घर, कार, सुट्टी, पैसे, जोडीदार, नोकरी, मुली हवे असतील, तुम्हाला उत्तम आरोग्य हवं असेल, तुम्हाला परीक्षा पास करायची असेल, एखाद्या महाविद्यालयात प्रवेश मिळवायचा असेल, जागतिक विक्रम प्रस्थापित करायचा असेल, राष्ट्राध्यक्ष, यशस्वी अभिनेता व्हायचे असेल, वकील, लेखक, शिक्षक व्हायचे असेल, तर तुम्हाला काय व्हायचे असेल त्याने काही फरक पडत नाही. ते एका बिंदूसारखे आहे असा विचार करा. कारण प्रेमाच्या आवेगासाठी तुम्हाला जे हवे असते ते एखाद्या बिंदूपेक्षाही छोटे असते. आपण जिंकू शकत असताना आपल्या मनातील शंका आपल्याला चांगले काहीतरी गमावण्यास भाग पाडतात. विल्यम शेक्सपियर, इंग्रजी नाटककार. तुमचा विश्वास डळमळीत झाला तर एका वर्तुळात एक बिंदू काढा आणि त्या बिंदूच्या बाजूतील तुमच्या इच्छा लिहा. जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा लिहा आणि बिंदूकडे पहा. प्रेमाच्या आवेगाच्या दृष्टीने तुमची इच्छा या बिंदू इतकीच आहे हे तुमच्या लक्षात येईल. एखादी निगेटिव्ह गोष्ट कशी बदलावी? तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह गोष्ट घडत आहे व ती तुम्हाला बदलायची आहे, तर त्याची प्रक्रिया सारखीच आहे. तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्याकडे आधीपासूनच आहे अशी कल्पना करा. त्यावर प्रेम करा. कोणतीही निगेटिव्ह गोष्ट म्हणजे प्रेमाचा अभाव असतो हे लक्षात ठेवा. त्या नकारात्मक गोष्ट कशी बदलावी? तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादी नकारात्मक गोष्ट घडत आहे व ती तुम्हाला बदलायची आहे, तर त्याची प्रक्रिया सारखीच आहे. तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्याकडे आधीपासूनच आहे अशी कल्पना करा. त्यावर प्रेम करा. कोणतीही निगेटिव्ह गोष्ट म्हणजे प्रेमाचा अभाव असतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे या निगेटिव्ह भावनेच्या विरुद्ध असे तुम्हाला स्वतःला जाणवून घ्यावे लागेल. कारण याच्या विरुद्ध म्हणजे प्रेम. उदाहरणार्थ, एखाद्या आजारातून तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर स्वतःच्या शरीरावर प्रेम करा. नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही निर्मिती प्रक्रियेचा वापर करत असाल तर नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलायचे नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. तसे करणे खरंच खूप कठीण आहे आणि या पद्धतीने निर्मिती प्रक्रिया काम करत नाही. निर्मिती म्हणजे काहीतरी नवीन, ज्यामुळे साहजिकच जुन्याची जागा नव्याने घेतली जाते. तुम्हाला काय बदलायचे आहे याबाबत विचार करण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्हाला फक्त प्रेम व्यक्त करायचे आहे. हाच प्रेमाचा आवेग सारे काही बदलून टाकेल. एखादा माणूस जखमी झाला आणि उपचार घेत असेल पण त्याला बरे वाटत नसेल तर याचा अर्थ तो बरे होण्यापेक्षा जखमी झाल्याचा विचार अधिक करतो आहे. जर बरे व्हायचे असेल तर पूर्णपणे त्याबाबतच विचार केला पाहिजे. बरे होण्याबाबत तुम्ही विचार करू शकता कारण ते आधीच अस्तित्वात आहे. चांगल्या भावनांनी तुमचे चुंबकीय क्षेत्र वाढवा. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत प्रेम भरून राहू दे. जेवढे शक्य आहे तितके स्वतःला चांगले वाटू द्या. कारण प्रेम देण्याची प्रत्येक भावना तुम्हाला बरे करण्यास मदत करते. तुमच्या भावना हाच तुमचा देव असतो. चाणक्य, भारतीय राजकारणी आणि लेखक. तुम्हाला तुमचे आरोग्य, आर्थिक परिस्थिती, नाती किंवा दुसरे काहीही बदलायचे असेल तर तीच प्रक्रिया आहे. तुम्हाला काय हवे आहे याची कल्पना करा. त्यावर प्रेम करा. प्रत्येक परिस्थितीची कल्पना करा. त्याचे चित्र नजरेसमोर तरळू द्या. तुमचे वांछित आत्ताच तुमच्या जवळ आहे असे कल्पनाचित्र रंगवा. दर दिवशी 7 मिनिटे या कल्पना विश्वात रममाण व्हा. तुम्हाला जे हवे आहे ते मिळेपर्यंत रोज असे करा. तुमच्याकडे आधीच ती गोष्ट आहे असे वाटू लागेपर्यंत तुम्ही अशी कल्पना करत राहा. तीव्र इच्छाशक्ती वाटेपर्यंत असे करत राहा. काही वेळा तुम्हाला 2 ते 3 दिवसातच जमेल. काही वेळा जास्त वेळ लागेल. मग तुम्ही शक्य तेवढे प्रेम व्यक्त करत राहा. चांगल्या भावनांचे जतन करा. कारण जेवढे जास्त प्रेम तुम्ही द्याल तेवढेच परत मिळवाल. तुम्हाला काय हवे आहे त्याचे कल्पनाचित्र रंगून झाल्यावर तुम्ही एका नवीनच जगात असाल. त्यामुळे मागे काय घडले आहे याबाबत नवीन जगात प्रवेश केल्यावर साऱ्यांना सांगत बसू नका. कारण मग ती पुन्हा वाईट गोष्टीवरच विचार करत बसता आणि पुन्हा जुन्या जगात जाता.
तुम्ही नकारात्मक विचार केलात की तेच तुम्हाला पुन्हा मिळते. तुम्ही चांगला विचार केला तर तेच मिळते. तुमची जखम कशी आहे असे तुम्हाला कोणी विचारले तर तुम्ही सांगू शकता, मी 100% बरी झाली आहे. माझे शरीर मला चांगली साथ देत आहे. तुम्ही सांगू शकता, हे माझ्यासाठी आशीर्वादच आहे, कारण यामुळे मला माझ्या शरीराचे महत्त्व कळले. जर तुम्ही धीट असाल तर सांगाल की मी पूर्णपणे बरी झाली आहे. तुम्हाला जे नको आहे त्याबद्दल तुम्ही वाईटच बोलला. हे खूप सोपे आहे, पण चांगल्या भावना मनात ठेवण्याची बऱ्याच जणांना सवय नसते. आपण किती नकारात्मक भावना मनात आणतो याची त्यांना जाणीव नसते. तुमच्या भावनांबद्दल तुम्ही अधिक जागरूक व्हाल व आपल्या भावनांकडे काळजीपूर्वक पाहाल, तेव्हा तुमच्या चांगल्या भावना जराही विस्कळीत झालेल्या तुम्हाला चालणार नाही. चांगल्या भावना मनात ठेवण्याची तुम्हाला इतकी सवय होईल, भावनांबद्दल तुम्ही इतके जागरूक व्हाल की जरा काही झाले तरी तुम्ही ते लगेच निस्तराल. बहुतेक वेळा तुम्हाला आनंदी व चांगल्या भावनांसह जगले पाहिजे, कारण एक छान आयुष्य जगण्यासाठीच तुम्ही आहात आणि ते मिळवण्याचा हाच मार्ग आहे. कोणतीही परिस्थिती असो, आनंदी असण्याबाबत मी सतत आग्रह असते, कारण आपल्या आनंदाचा व दुःखाचा खूप मोठा भाग आपल्या स्वभावावरच अवलंबून असतो, हे मला अनुभवातून शिकायला मिळाले आहे. मार्था वॉशिंग्टन, फर्स्ट लेडी, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची पत्नी. वाईट भावना दूर कशा सारायच्या? तुमच्या भावना बदलून आयुष्यात तुम्ही कोणत्या प्रकारचे बदल घडवून आणू शकता, अशा वेळी त्या विषयाला बदलावंच लागेल. पण असे करताना वाईट भावनांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करू नका, कारण वाईट भावना म्हणजे प्रेमाचा अभाव. त्यापेक्षा प्रेमाला तुमच्याकडे येऊ द्या. राग किंवा दुःखापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही प्रेम व्यक्त केले की ते आपोआप निघून जातील. तुमच्या खणून काढण्यासारखे काहीच नसते. प्रेम दिले की साऱ्या वाईट भावना निघून जातात. आयुष्यात एकच आवेग असतो, तो म्हणजे प्रेम. प्रेमानं भरलेले असल्याने तुम्हाला चांगले वाटू शकते किंवा प्रेम नसल्याने तुम्हाला वाईट वाटू शकते. प्रेमाच्या या पातळीवर तुमच्या भावना ठरतात. प्रेम पेल्यातील पाण्याप्रमाणे असते. तो पेला म्हणजे तुमची शरीर प्यालात जेव्हा कमी पाणी असते तेव्हा तो बराचसा रिकामा असतो. या रिकामेपणाबद्दल तुम्ही त्या पेल्यावर चिडलात म्हणून तो भरू शकत नाही. पाणी त्यात ओतल्यावरच तो प्याला भरेल. तुमच्या मनात वाईट भावना असता तेव्हा तुमच्यात प्रेम भावना नसते आणि प्रेम असले की वाईट भावना नष्ट होतात. वाईट भावनांना विरोध करू नका. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी असते, वाईट भावनासुद्धा. वाईट भावनांशिवाय चांगल्या भावना कशा असतात हे तुम्हाला समजणारच नाही. तुम्ही केवळ एकच भावना अनुभवत राहाल. आनंदी, उल्हसित, प्रसन्न वाटणे म्हणजे काय हे तुम्हाला जाणवणारच नाही. दुःखाची भावना आली की मगच या साऱ्या भावना अनुभवता येतात. वाईट भावना तुम्ही कधीच काढून टाकू शकत नाही, त्या आयुष्याचा एक भाग आहे. वाईट भावनांबद्दल तुम्हाला वाईट वाटत असेल तर त्या अधिक वाढतात, मग त्या केवळ अधिक वाईट होत जातात असे नाही, तर नकारात्मकताही वाढीस लागते. वाईट भावना तुम्हाला हवे असलेले आयुष्य देत नाही ते तुम्हाला समजते, त्यामुळे त्यांनी तुमचा ताबा घेऊ नये हे तुमच्या लक्षात येते. तुमच्या भावना ठरवल्या पाहिजेत, त्यामुळे वाईट भावना जर वरचढ ठरत आहेत तर असे तुम्हाला आढळून आले तर तुमची ऊर्जा वाढवा. तुमच्या आत एक जग असते, विचार आणि भावनांचे आणि शक्तीचे, प्रकाश आणि ऊर्जेचे, आणि जरी ते अदृश्य असले तरी त्याचा आवेग खूप महत्त्वाचा असतो. चार्ल्स हानेल, नवविचारवादी लेखक. आयुष्य मजेचे असले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला खूप छान वाटते. अनेक गोष्टी तुम्ही मिळवता. आयुष्य अति गांभीर्याने घेतले की तशाच गोष्टी तुम्हाला मिळतात. आनंद असण्याने तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळतात. तुमच्या आयुष्यावर तुमचा हक्क आहे आणि तो तुम्ही आयुष्याला आकार देण्यासाठी वापरू शकता. आयुष्य घडवू शकता, पण त्यासाठी तुम्ही ऊर्जा वापरली पाहिजे. वाईट भावनांबद्दल जरा हलका-फुलका विचार करूया. वाईट भावनांना जंगली घोडे समजून या. एका रागीट घोडा, एक सतत तिरस्कार करणारा घोडा, दोष देणारा घोडा, मुडी घोडा, चिडचिडा घोडा, तक्रार करणारा घोडा, किरकिर करणारा घोडा. तुम्ही फक्त नाव घ्या. वाईट भावनांचे खूप घोडे आढळतील.
माझा जर हिरमोड झाला तर मी स्वतःला विचारते, तू या हिरमोड करणाऱ्या घोड्यावर का चढलीस? ताबडतोब त्यावरून खाली उतर. आपण कंटिन्यू करूया. माझा जर हिरमोड झाला तर मी स्वतःला विचारते, तू या हिरमोड करणाऱ्या घोड्यावर का चढलीस? ताबडतोब त्यावरून खाली उतर, नाहीतर तुझा आणखीन हिरमोड होईल. जो जिथे जात आहे तिथे तुला जायचे नाही आहे. म्हणून मी माझ्या वाईट भावनांना घोड्याच्या रूपात कल्पिते. ती जर वाईट भावना रूपी घोड्यावर चढू शकते तर ती त्याच्यावरून उतरू शकते. वाईट भावना असलेली मी खरी नाही असे मी समजते, कारण या भावना खऱ्या नाहीत. वाईट भावना ही तुम्ही परवानगी दिल्याने तुमच्यात आलेली असते. तुम्ही त्यापासून स्वतःला सहज सोडवू शकता. ज्यावर तुम्ही चढलात त्या तुमच्या वाईट भावना या जंगली घोड्याप्रमाणे आहेत असा विचार केला तर या मार्गाने तुम्ही त्या वाईट भावनांपासून स्वतःला सोडवू शकता. जंगली घोड्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या वाईट भावनांचा विचार केला तर या भावनांवर ताबा मिळवू शकता. तुमच्या जवळचे कोणी चिडचिडे असेल तर ते चिडचिड्या घोड्यावर चढले आहेत अशी कल्पना केल्यास त्या चिडचिड्याच्या तुमच्या फारसा परिणाम होणार नाही. त्यांचे वागणे तुम्ही वैयक्तिक पातळीवर घेता कामा नये. पण तुम्ही जर ते वैयक्तिकरित्या घेतले आणि तुम्हीही चिडचिडे झालेत तर तुम्ही त्या प्रकारच्या घोड्यासोबत त्याच्या चढलात असा त्याचा अर्थ होतो. मूर्ख वागणुकीलाही हुशारीनेच तोंड द्या. लाओ त्सू ताओइझमचा संस्थापक. त्यामुळे मला आयुष्यात जे नको आहे त्यातली हवाच काढून घेण्यासाठी आणि आनंद मिळवण्यासाठी मी माझी कल्पनाशक्ती वापरते. काही वेळा मी स्वतःला किंवा इतर व्यक्तींना एखाद्या घोड्यावरून रपेट करताना पाहिले की मला हसू येते. जेव्हा तुम्ही स्वतःच्या वाईट भावनांवर हसू शकता तेच खूप असते. तुमचे आयुष्य बदललेले असते. त्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असेल तर त्या भावनेला जास्त शक्तिशाली होऊ देऊ नका, नाहीतर या घोड्याला आणखी नकारात्मक होण्यास तुम्ही परवानगी द्याल. वाईट भावनांचा तिरस्कार करणे याचा अर्थ होत नाही, तर हेतुपूर्वक चांगल्या गोष्टी निवडणे असा होतो. वाईट भावनांना जेव्हा तुम्ही प्रतिकार करता त्या वाढतात. जेवढ्या त्या तुम्हाला नको असतात तेवढ्याच त्या वाढतात. आयुष्यात तुम्ही कोणत्याही गोष्टीला जेवढा प्रतिकार करता तेवढीच गोष्ट तुमच्याकडे येते. त्यामुळे वाईट भावनांबद्दल काळजी करू नका, त्यांना प्रतिकार करू नका, त्यांच्यातील सारी शक्ती काढून घ्या. शक्तींचे मुद्दे. प्रत्येक माणूस चुंबकीय क्षेत्राने घेरलेला असतो. जिथे कुठे तुम्ही जाल हे चुंबकीय क्षेत्र तुमच्यासोबत येते. तुमच्या भोवताली असणाऱ्या क्षेत्राच्या चुंबकत्वाने तुम्ही सर्व गोष्टी आकर्षून घेता. तुमचे क्षेत्र सकारात्मक आहे की नकारात्मक हे तुमच्या भावनांवर अवलंबून असते. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांद्वारे, शब्दांद्वारे किंवा कृतीद्वारे प्रेम करता, तुम्ही तुमच्या भोवतीच्या क्षेत्रात आणखी प्रेम जाणता. तुमच्या क्षेत्रात जेवढे जास्त प्रेम असेल तेवढी जास्त शक्ती तुम्हाला मिळते. त्याने तुम्ही जास्त गोष्टी आकर्षित करू शकता. तुम्हाला जे हवे आहे ते एखाद्या बिंदूप्रमाणे आहे असं समजा, कारण प्रेमाच्या आवेगासाठी तर ते या बिंदूपेक्षाही कमी असते. निगेटिव्हिटीला पॉझिटिव्हिटीमध्ये बदलण्याची गरज नाही. तुम्हाला काय हवे आहे त्यासाठी फक्त प्रेम द्या, कारण हीच निर्मिती निगेटिव्हिटीला बदलते. तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी दररोज 7 मिनिटे वेळ द्या. तुमची तीव्र इच्छा आहे जाणवेपर्यंत असे करत राहा. आयुष्यात केवळ एकच गोष्ट असते, ती म्हणजे प्रेम. तुम्ही प्रेमाने भरलेले असता म्हणून तुम्हाला एकतर खूप चांगले वाटू शकते किंवा प्रेम नसल्याने तुम्हाला वाईट वाटू शकते. पण तुमच्या साऱ्या भावनांत या प्रेमाच्या विविध पातळ्या असतात. साऱ्या नकारात्मक भावनांना प्रकाशमय करण्यासाठी वाईट भावनांनी जंगली घोड्यासारखे कल्पा. तुम्ही त्याच्यावर चढलात तर त्यावरून खाली देखील उतरू शकता. शक्य तितक्या लवकर तुम्ही त्यावरून खाली उतरू शकता. तुम्ही जे देता त्यात बदल करा. त्यात निश्चितच तुम्ही जे मिळवता त्यात बदल होईल, कारण हाच एक आकर्षणाचा नियम आहे. आयुष्य तुमच्या मागे येते. भाग्य हा योगायोग नसतो, ती आपली निवड असते. विल्यम जेनिंग्स ब्रायन, अमेरिकन राजकीय नेते. आयुष्य तुमच्या मागे येते. तुमच्या विचारांत आणि भावनांमध्ये तुम्ही जे काही व्यक्त करता तेच तुम्हाला परत मिळते. ते तुम्ही तुमच्या नकळत दिले तरी आयुष्य काही असेच पार पडते नसते. तुमच्या आयुष्यात मागे येत असते. तुमचे नशीब तुमच्या हातात असते. तुम्ही जसा विचार करता त्यात तुमच्या भावना असतात, तेच तुमचे आयुष्य ठरवतात.
तुम्ही ज्यावर प्रेम करता तेच आयुष्यात तुम्हाला मिळते. आयुष्य हे कॅटलॉगसारखे असते. त्यातून काय निवडायचे हे तुम्हालाच ठरवावे लागते. पण तुम्हाला जे आवडते तेच तुम्ही पसंत करता की वाईट गोष्टींना लेबल लावण्यातच तुमचा वेळ जात आहे? जर तुमचे आयुष्य चांगल्यापासून दूर आहे तर तुम्ही वाईट गोष्टींनाच दोष देत आहात. चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात हा गोष्टीचा बदल तुम्हाला अडथळा होत आहे. प्रेम हाच तुमच्या आयुष्याचा हेतू आहे. कारण हाच तुमच्या आयुष्याचा हेतू आहे. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी निवडणे आणि न आवडणाऱ्या गोष्टी बाजूला सारणे व त्यात बदल घडवणे हाच तुमच्या आयुष्याचा हेतू आहे. तुम्हाला जे आवडते तेच निवडा. तुमची आवडती कार रस्त्यावरून जाताना तुम्ही पाहता तेव्हा आयुष्याने तुमच्यासाठी ती कार सादर केलेली असते. या कारवर तुम्ही प्रेम केले तर ती तुमच्याजवळ असल्यातच जमा आहे. पण दुसऱ्याकडे ही कार आहे म्हणून तुम्ही तुमच्या मनात मत्सर निर्माण झाला तर मात्र ती गमावण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही निवड करू शकला पाहिजे यासाठीच आयुष्याने ती तुमच्यासमोर आणलेली असते आणि त्याबद्दल प्रेम वाटून तुम्ही ती निवड केली पाहिजे. दुसऱ्याकडे काही आहे व ती गोष्ट तुमच्याकडे नाही याने खरंच काही फरक पडतो का? आयुष्य तुमच्या समोर सारे काही सादर करत असते. त्याबद्दल तुम्हाला प्रेम वाटले तर ती गोष्ट तुमच्याजवळ आणलेली असते. एखाद्या आनंदी जोडप्याला तुम्ही बघता आणि तुम्हाला असे वाटू लागते की आपल्याही आयुष्यात असाच जोडीदार हवा, तेव्हाच तसा जोडीदार तुमच्या आयुष्यात येणार हे आयुष्याने ठरवलेले असते. पण तुम्हाला जर त्यांना बघून वाईट वाटले किंवा एकटेपणा वाटला तर तुम्ही नकारात्मक भावना व्यक्त केलेली असते. तुम्हाला जे हवे त्यासाठी तुम्ही प्रेम व्यक्त केले पाहिजे. तुमचे वजन जास्त आहे आणि रस्त्यावरून चालत असताना योग्य शरीरयष्टी असलेली व्यक्ती तुमच्या बाजूने गेली तर तुम्हाला कसे वाटेल? आयुष्याने असे शरीर तुम्हाला सादर केलेले असते. असे शरीर तुमचे नसल्याचे वाईट वाटले आणि तुम्ही म्हटले असे शरीर मला नको तर तुम्ही निगेटिव्हिटी व्यक्त करत असता. तुम्हाला एखादा आजार झाला असेल, तुमच्या आजूबाजूला मात्र निगेटिव्ह माणसं आहेत तुमच्या आजूबाजूला मात्र निरोगी माणसं आहेत. तुम्हाला कसे वाटेल? आयुष्यानेच तुम्हाला अशी माणसे सादर केलेली असतात ज्यामुळे तुम्हाला चांगले आरोग्य लाभणार असते. तुम्हाला याबद्दल वाईट न वाटता चांगले वाटले तर तुम्ही चांगल्या आरोग्याची निवड करत असता. दुसऱ्या माणसाकडे काही चांगले असल्याने तुम्हालाही चांगले वाटत असेल तर तेच तुम्ही तुमच्याकडे घेत असता. दुसऱ्या व्यक्तीला मिळालेल्या यशाबद्दल तुम्हाला चांगले वाटले, इतरांच्या आनंदात तुम्हाला आनंद वाटला, याचा अर्थ आयुष्याच्या कॅटलॉगमधून तुम्ही त्याच गोष्टीची निवड करत असता आणि त्या गोष्टी तुमच्याकडे आणत असता. आपल्याकडे असायला हव्यात अशा क्षमता असलेली एखादी व्यक्ती तुम्हाला भेटली तर त्या क्षमतांवर प्रेम करा. त्या क्षमता तुमच्याकडेही येतील. दुसरी व्यक्ती हुशार, सुंदर, बुद्धिमान असेल तर त्या क्षमतावर प्रेम करा आणि त्याचीच निवड तुमच्यासाठी करा. तुम्हाला मूल हवे आहे आणि तुम्ही खूप प्रयत्न करत आहात. अशा वेळी इतर पालकांना बघितले की तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. तुम्हाला त्यांना बघून उदासीन वाटले व आपल्याला मूल नाही याची जाणीव झाली तर मात्र तुम्ही या आनंदाला पुढे ढकलत जाता. जेव्हा तुम्ही मूल बघता तेव्हा आयुष्याने तुम्हाला दिलेली एक संधीच असते आणि तुम्ही ते पॉझिटिव्हली निवड करू शकता. एखादा खेळ खेळत असताना तुम्ही हरता आणि समोरची व्यक्ती जिंकते. नोकरीतील तुमच्या सहकार्याला पगारवाढ मिळते, कोणी लॉटरी जिंकतो. तुमची मैत्रीण किंवा मित्र तुम्हाला सांगतो की त्यांच्या जोडीदाराने त्यांना अशी काही सुंदर भेट दिली आहे किंवा त्यांना एक छान नवीन कार घेतली आहे, त्याच्या मुलाला शिष्यवृत्ती मिळाली आहे. तेव्हा त्यांच्या इतकाच आनंद तुम्हाला झाला पाहिजे. कारण अशाच वेळी तुम्ही सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करत असता, प्रेम व्यक्त करता. तुमच्याकडे तो येण्याचा हा मार्ग असतो. तुम्ही तुमच्या स्वप्नातील कार, एखादे आनंदी जोडपे, सुडौल शरीर, मुले, एखाद्या माणसातील क्षमता किंवा काहीही जे तुम्हाला हवे आहे ते जेव्हा बघता तर तुम्ही त्याच प्रकारच्या लहरीवर आहात असा त्यांचा अर्थ होतो. आनंदी राहा कारण त्यानेच तुमची निवड ठरत असते. आयुष्य साऱ्या गोष्टी तुमच्यासमोर सादर करत असते जेणेकरून तुम्हाला काय आवडते व काय आवडत नाही हे तुम्ही निवडू शकाल. पण केवळ प्रेमामुळेच तुम्हाला जे हवे ते मिळू शकते. आयुष्याच्या कॅटलॉगमध्ये तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी
असतात. त्यामुळे नकारात्मक भावना व्यक्त करून त्या गोष्टी निवडू नका. इतर लोकांबद्दल जर तुम्ही नकारात्मक भावना व्यक्त केल्यात तर तशाच प्रकारच्या भावनांना तुम्ही निमंत्रण देत असता. एखाद्या गोष्टीबद्दल मत्सर वाटला तर तशीच नकारात्मकता तुम्हाला अनुभवास येते. केवळ प्रेमाचा आवेग तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळवून देतो. ज्या व्यक्ती खरेच प्रेम व्यक्त करतात त्यांच्यासोबत ही जादू होऊ शकते. जितके जास्त प्रेम ते देतात तितकेच त्यांना मिळते. रेनर मलिया रिल्क, लेखक.